नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन नवीन युट्यूब चॅनलमध्ये सायन्स वर्ल्ड मध्ये. तर आज आपण या ठिकाणी माझ्या चॅनलचं त्या ठिकाणी इंट्रोडक्शन आपण त्या ठिकाणी तुम्हाला करून देणार आहे. तर मी श्री अक्षय दगडूबा वानखेडे या ठिकाणी आपल्या समोर सायन्स वर्ल्ड हा चॅनल त्या ठिकाणी घेऊन येत आहे, ज्यामध्ये आपण सायन्सच्या वेगवेगळ्या क्युरियस त्या ठिकाणी टॉपिक्स या सिरीज मध्ये त्या ठिकाणी बघणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मी आपल्यासोबत त्या ठिकाणी मॅथ्सचे सुद्धा काही बेसिक्स त्या ठिकाणी शेअर करणार आहे. त्याचबरोबर मॅथ्सची सुद्धा आपण त्या ठिकाणी सिरीज त्या ठिकाणी सुरू करणार आहे. तत्वतच चॅनल विषयी थोडस त्या ठिकाणी माहिती आपण त्या ठिकाणी घेणार आहे. तर चॅनल विषयी माहिती करून घेत असताना त्या ठिकाणी हा जो आहे हा माझा पहिलाच प्रयत्न आहे की ज्याच्यामध्ये मी त्या ठिकाणी वर्ग पातळीवर सोडून किंवा शालेय पातळीवर सोडून त्या ठिकाणी मी एक रेकॉर्डेड व्हिडिओ त्या ठिकाणी बनवण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न असणार. त्यामुळे काही त्या ठिकाणी चुका होतील तर त्या चुका थोड्याशा पदरात घ्यायच्या आणि निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी सायन्स जे आहे, जी सायन्सची काठिण्य पातळी तुम्हाला किंवा काठिण्यपणा वाटतो किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण पाहतोय की हा सब्जेक्ट त्या ठिकाणी समजायला थोडासा किचकट आहे, परंतु आपल्या अवतीभोवतीला जे घडतं तेच या विषयामध्ये आपण शिकत असतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं भीती आणि कुठल्याही प्रकारचं निरागसपणा या ठिकाणी या विषयामध्ये न बाळगता आपण हा विषय अगदी चांगल्या पद्धतीने शिकू शकतो. आणि तोच एक डोक्यामध्ये विचार होता आणि त्याच विचाराने अगदी मी हा चॅनल सुरू करण्याचा निर्णय त्या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून घेतला होता, परंतु काही कारणास्तव त्या ठिकाणी हा निर्णय थोडा पुढे ढकलला होता आणि आज शेवटी सरते शेवटी तो दिवस आलेला आहे आणि आज मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा चॅनल सुरू करतोय. यापूर्वी माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. त्याचा कुठलाही संदर्भ या चॅनलशी नसून मी फक्त आणि फक्त एंटरटेन म्हणून ते व्हिडिओ टाकलेले आहेत. पण इथून पुढे जे व्हिडिओ माझे असणार आहेत ते सर्व आणि सर्व हे सायन्स सिरीज असणार आहे आणि मॅथ्स सिरीज असणार आहे, ज्याच्यामध्ये वर्ग 5वी पासून ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सायन्स कसं त्या ठिकाणी सुलभ होईल याचाच माझा प्रयत्न असेल. आणि त्यासाठी स्टेट बोर्ड असेल, सीबीएसई असेल, आयसीएसई असेल, तर या सर्वच बोर्डच्या सायन्सच्या सिरीज त्या ठिकाणी मी टाकण्याचा या ठिकाणी निश्चितच प्रयत्न करेल. जसा मला वेळ मिळेल तसं त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार. कारण निव्वळ त्या ठिकाणी ऑनलाईन व्हिडिओ त्या ठिकाणी बनवणं हाच हेतू नसून मी एका शाळेवर आणि कोचिंग क्लासेसवर सुद्धा त्या ठिकाणी शिकवत असतो. त्यामुळे मला जसा वेळ मिळेल तसा त्या वेळेत वेळ काढून मी त्या ठिकाणी आपल्या समोर त्या ठिकाणी नवीन नवीन व्हिडिओ त्या ठिकाणी नवीन नवीन कन्सेप्ट तुमच्या समोर त्या ठिकाणी मांडण्याचा निश्चितच प्रयत्न करेल. बघा, आज त्या ठिकाणी आपण समजून घेत असताना सायन्स आणि मॅथ या दोन विषयाचा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेली भीती दूर करण्यासाठीचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न सुरू करणार आहे. आणि निश्चितच सुरुवात जी आहे ती मी माझ्या महाराष्ट्रातील तमाम माझ्या प्रिय विद्यार्थ्यांसाठी हा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू करणार आहे, जेणेकरून मी इथे प्रयत्न माझ्या मातृभाषेतून सुरू केलेला आहे. आणि निश्चितच नंतर ज्या वेळेला कुठेतरी मला असं वाटेल की मी असे व्हिडिओ बनवण्याच्या लायक आहे किंवा माझ्याकडे आणखीन त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर ज्यावेळेला अवेलेबल होईल त्यावेळेला मी आणखीन अगदी खोलात जाऊन त्या ठिकाणी इतर विद्यार्थ्यांसाठी हिंदीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी लेक्चर बनवण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे सायन्स असेल तर वर्ग त्या ठिकाणी क्लास असेल 5th, 6th, 7th, 8th, 9th and 10th. स्टेट बोर्ड हा सिलेबस आपण या ठिकाणी या रेकॉर्डेड सिरीज मध्ये त्या ठिकाणी कव्हर करणार आहे. एक एक चॅप्टर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी विद्यार्थ्याला याचा फायदा होईल याची मी हमी आजच्या त्या ठिकाणी इंट्रोडक्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला देतोय. त्यानंतर मॅथ्स सारखा विषय जो आहे, बघा, गणित म्हणजे विचार करण्याची पद्धत असते. आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी विचार करतो त्यानुसार त्या ठिकाणी आपण सॉल्व्ह करत असतो. आणि ग्रेट सायंटिस्ट सुद्धा अल्बर्ट आइन्स्टाईन सुद्धा म्हणतात, इमॅजिनेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज.
कल्पनाशक्तीच्या आधारावर त्या ठिकाणी तुम्ही मोठ्यातलं मोठं त्या ठिकाणी प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. तसंच तुम्ही त्या ठिकाणी विचार करून करून त्या ठिकाणी गणित चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे इथे सुद्धा क्लास 5th अप टू 10th क्लास 5th अप टू 10th ज्या ठिकाणी स्टेट बोर्डचा जो सिलेबस आहे, स्टेट बोर्डचा जो सिलेबस आहे तो स्टेट बोर्डचा सिलेबस आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे. त्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी सर्वांसाठी हे एक महत्वाचं प्लॅटफॉर्म असणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा ज्या वेळेला मी हा व्हिडिओ ऍज अ इंट्रोडक्शन म्हणून त्या ठिकाणी माझ्या चॅनलवर सोडणार, त्यावेळेला कुठल्याही प्रकारच्या निगेटिव्ह कमेंट्स येणार नाही याची मला निश्चितच खात्री असेल. कारण मी माझा हा अगदी छोटासा प्रयत्न असणार आहे की ज्याद्वारे मी विद्यार्थ्यांना अगदी फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी आणि कुठल्याही प्रकारचं सबस्क्रिप्शन किंवा कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी युट्यूबवर पैसे कमवण्याचा हेतू वगैरे असं काही नाही आहे. आणि कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी असं म्हणणार नाही की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. जर तुम्हाला आवडल्यास तुम्ही तशा पद्धतीचा त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकता. तुमच्या निर्णयावर तुमचं कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. तुम्ही निर्णय तुमच्याकडे स्वातंत्र्य आहे एवढं त्या ठिकाणी या निमित्तानं सांगेल. आणि कुठलंही काम करत असताना त्या ठिकाणी पैसे कमवणं हा हेतू नसतो, तर मानसिक समाधान असणं गरजेचं आहे. पैसे तर मी सध्या कमवतच आहे, परंतु त्यामध्ये मानसिक समाधान जे आहे ते कुठेतरी कमी आहे. की ज्यामध्ये विद्यार्थी आहेत, गरीब विद्यार्थी असतात जे त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या शिकवणी आहेत. मी ज्या शिकवणी वर्गाला त्या ठिकाणी शिकवणीच्या ठिकाणी ट्युशन्स क्लासेसला ज्या ठिकाणी शिकवतो त्या ठिकाणी आम्ही बघतो की विद्यार्थी जे आहेत 18,18, 20,20 हजार रुपये त्या ठिकाणी फी भरतात. त्यानंतर त्यांना तो सिलेबस त्या ठिकाणी शिकवला जातो. त्याचबरोबर JEE असेल, नीट असेल, डॉक्टर आणि इंजिनियर बनण्याचं स्वप्न त्या ठिकाणी बघत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही फी तर हजारांमध्ये नसून ती लाखांमध्ये आहे. त्यामुळे अगदी 5वी पासून तर 10वी पर्यंतचा जो बेस आहे, जो मॅथ्स आणि सायन्स जे विषय असतात याच्यावरच आधारित तुमचा त्या ठिकाणी JEE किंवा नीटचा स्कोर ठरत असतो. त्यामुळे निश्चितच या ठिकाणी वर्ग 5वी पासून तर 10वी पर्यंतच त्या ठिकाणी सायन्स असेल किंवा वर्ग 5वी पासून तर 10वी पर्यंत जे मॅथ्स असेल तुमचं जर का त्या ठिकाणी व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी भविष्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही 11th आणि 12th ला जाणार त्यावेळेला कुठेतरी तुम्हाला हे JEE आणि नीट सारख्या ह्या ज्या काही काठिण्य पातळी असणारे जे काही परीक्षा आहेत त्याच्यामध्ये निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी वेग येणार आणि आपल्या महाराष्ट्राचा IIT ला जाण्याचा आणि डॉक्टर बनण्याचा जो विद्यार्थ्याचा जो मानस आहे तो त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी पूर्ण होईल. या हेतूनेच त्या ठिकाणी प्रेरित होऊन मी या ठिकाणी हे व्हिडिओ बनवण्याचं या ठिकाणी धाडस केलेलं आहे. निश्चितच याचा फायदा त्या ठिकाणी सर्वांना होईल. त्यामुळे एक माझी विनंती असेल की जास्तीत जास्त माझा हा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. आता इंट्रोडक्शन बरेच जण त्या ठिकाणी कमेंट अशा करतील की बाबा इंट्रोडक्शनच करून त्या ठिकाणी तू काय विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, काय कंटेंट त्या ठिकाणी टाकणार आहेस की नाही. तर हा कंटेंट टाकण्यासाठी मला त्या ठिकाणी थोडा वेळ लागणार आहे, पण तत्पूर्वी माझा हेतू काय तो विद्यार्थ्यापर्यंत किंवा पालकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ आहे. बरोबर आहे. पिक्चर्स रिलीज होण्याच्या अगोदर, एखादा मोठा सिनेमा रिलीज होण्याच्या अगोदर ट्रेलर जसा येतो तशा पद्धतीने आज ही इंट्रोडक्शन म्हणून त्या ठिकाणी तुमच्या समोर ट्रेलरच्या स्वरूपात त्या ठिकाणी सायन्स वर्ल्ड या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी थोडक्यात तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आणि ते पोहोचवताना मला खूप आनंद होत आहे. आणि हा आनंद अगदी शेवटपर्यंत असाच ठेवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि त्यासाठी निश्चितच आपल्या सर्वांची मला त्या ठिकाणी मदत हवी असणार आहे. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ माझा शेअर करा, जेणेकरून त्या ठिकाणी जे विद्यार्थी असतील ज्यावेळेला मी रेकॉर्डेड सिरीज त्या ठिकाणी सुरू करणार तर त्या सिरीजचा निश्चितच त्यांना फायदा होईल. एवढं त्या ठिकाणी इंट्रोडक्शन टू माय चॅनल या माध्यमातून त्या ठिकाणी मला सांगायचं होतं. निश्चितच तुम्हाला माझी भावना त्या ठिकाणी कळलेली असेल. आणि तुम्हाला जर का इंट्रोडक्शन आवडलं असेल तर माझ्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब नका करू, लाईक नका करू, त्याच्यावर कमेंट्स नका करू, परंतु चॅनलची लिंक जी आहे ती मॅक्झिमम लोकांपर्यंत त्या ठिकाणी शेअर केली तरी हरकत नाही. धन्यवाद.